आमच्या दाजी साहेबांची मान कोणत्या कारणामुळे झुकली? राजा हो, कोणत्या कारणास्तव अजून त्यांनी आमच्या डोळ्यास डोळा भिडवला नाही? राजा आमासनी क्षमा करावी, आमासनी माफी द्यावी. माफी? माफी कशाबद्दल? राजा, ठरल्याप्रमाणे आम्ही आमची जबाबदारी नाही पुरी करू शकलो. ह्या प्रांतातून जी रसद स्वराज्यात पाठवली जाते ती आम्ही नाही पाठवू शकलो. राजा, आमासनी माफी असावी. राजा, हा चिकदेवराय आमच्या समजांवरच भारी पडलाय बघा. सरदार जेत्याजी काटकर, दादाजी काकडे आणि सरदार संताजी निंबाळकर यांचं काय हाल झालं तुमच्या कानावर आलंच असेल. समजल्यात आम्हाला सगळ्या गोष्टी. आणि राजांना हेही समजलंय की तो चिकदेवराय उन्मत्त झालाय आणि त्याला औरंगजेबाची गुप्त मदत आहे. कविराज, आता गुप्त मदत गुप्त राहिली आहे कुठं? राज, औरंगजेबाने शुजात खान नावाच्या सरदाराला 7,000 स्वार आणि 5,000 पायदळ देऊन चिक्कदेवरायाच्या मदतीस धाडलाय. आणि नेमकी हीच खबर आम्हाला उशिरा कळाली बघा. आणि एवढंच नव्ह तर चिक्कदेवरायाची फौज उत्तमरित्या पोहोचलेली आहे आणि लढाईत बी ते तरबेज आहेत. अहो, म्हणून तर आम्ही माघार घेतली. दाजी साहेब, चिकदेवरायानं तुम्हाला माघार घ्यायला लावली. आता आपण सगळे मिळून त्याला माघार घ्यायला लावू. होय राज, पण राजा आमसनी लय वाईट वाटते बघा. वाईट वाटून घेऊ नका दाजी साहेब. अहो, लढाईच्या मैदानात या अशा गोष्टी होतच राहणार. ते समज ठीक आहे राज, पण फक्त तुम्हाला या कारणासाठी इतक्या लांबून इथपर्यंत यावं लागलं आणि ते बी आम्ही असताना. हे काय चांगलं आहे होय? राजा, आम्ही शर्मिंद आहे. दाजी साहेब, आपण छत्रपतींचे जावई आहात. ही भाषा आपल्या तोंडी शोभत नाही. आणि असे नावमेद होऊ नका. शत्रू हा शत्रूच असतो. तो कधी कधी प्रबळ ठरतो, कधी डावपेचाच सरस ठरतो. आपल्या हाती एवढंच असतं की त्याला सडेतोड उत्तर द्यायचं. होय राज, या, आम्हाला गळा भेट द्या, त्याशिवाय आमचा शीण जाणार नाही. आता बरं वाटलं आम्हाला. आणि त्या चिकदेवरायाची अजिबात चिंता करू नका. आपल्या सरदारांना, आपल्या फौजेला दिलेल्या त्रासाबद्दल त्याला सबक शिकवल्याशिवाय आम्ही काही रायगडी परत जात नाही. होय राज. आता दुप्पट उत्साहानं कामाला लागा. सिराज, राजन, ह्या सगळ्यात एक आनंदाची बातमी द्यायची आहे. बसप्पा नायकाची फौज संध्याकाळपर्यंत तळावरती येईल. उत्तम. आणि एक यादी द्यायची होती. आपण आपले चुलते एकोजीराजे भोसले ह्यांना एक पत्र लिहिणार आहात. आमचे चुलते एकोजीराजे. राजा, बाण. ವಾ 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 ನನ್ನ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. ನನ್ನ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. ರಾಜಾ ಚಿಕ್ಕದೇವ ಚಿನ್ನ ಬಿಲ್ಲು ಬಾಣ. कर्णक. हो राजा, कर्णक बाण. उत्तम कर्णक शत्रूचा हृदयाचा वेध घेत. जी राजा, हौದು. अर्धचंद्र. ಶುಚಿಮುಖ. जी राजा, हौದು. गोपुछ. हौದು राजा. परंतु आलेल्या संकटासाठी हे एवढे बाण पुरेसे नाहीत. मग राजा, आणखीन वेगळे बाण करा तयार. आणखी वेगळे? आणखीन वेगळे करा तयार बाण. आणि फक्त बाण नाही, धनुष्य पण करा तयार. बाणाचे प्रकार तरी सांगा. हेळी. नाराच बनवा बाण.
चल चला का दंडासन हे सुद्धा बनवा बाण. हे बाण खूप तिखट. आणि धनुष्य? साधे धनुष्य नको. त्या संभाजीच्या फौजेस ठार करायचे असेल तर आपल्याला लागेल कोदंड. कोदंड. ओ दंड. धनवन झाडापासून बनवा आरंभिका. धनवन झाडाचं लोकड? हौदू. त्या धनवन झाडाचं कोदंड खूप दूरवर बाण सोडत. अधरिंदा अधरिंदा धनवन. नंद दृष्टी गरुड दृष्टी. वजीर आला, ये राजा चिक्कदेव राय है. जी जिले सुबानी. वो कोई मामूली सुरमा नहीं है, वो सुरमाओं का सुरमा है और हमें उसकी शमशीर पर फख्र है. जी जहांपना, बहुत बातें सुनी है चिकदेव राय की. वजीर आला, जैसा सुना है हूबहू चिक्कदेव राय बिल्कुल वैसा ही है. सुरमा तो है ही मगर बिल्कुल बेखौफ. चिक्कदेव राय और किसी से खौफ खा जाए वो इस मिट्टी का बना ही नहीं. बिल्कुल. वो संभाजी से डरता नहीं. संभा के हर सरदार को तिनका समझता है. वाह, कैसा सूरमा होगा ना ये, जिसके आगे बड़े से बड़े सूरमाओं की तरतीब चलती नहीं, जिसके आगे हर एक हिम्मतबाज की हर चाल कारगर नहीं होती. वाह. जी जहांपना. वो संभा के खिलाफ है, यानी संभा का दुश्मन, मतलब दुश्मन का दुश्मन यानी हमारा दोस्त. वाह, ये बस अल्लाह ताला की नियामत है और मेहरबानी है. एक काम किया जाए. जो हुक्म जहांपना. उसे खलीता भेजा जाए. खलीता आलमगीर औरंगजेब की तरफ से कि संभा के खिलाफ जो जंग वो लड़ रहा है उसके लिए मुगलिया सल्तनत की जो मदद चाहिए उससे मिलेगी. मुगलिया सल्तनत की तरफ से हर मुमकिन मदद मुहैया की जाए उसे. आपका हुक्म सर आंखों पर जहांपना. मगर एक शर्त. शर्त? शर्त आलमगीर औरंगजेब की. क्या शर्त होगी? शर्त ये कि संभा पकड़ा जाए जिंदा. हमें संभा जिंदा चाहिए किसी भी कीमत पर. संभा जिंदा और सिर्फ जिंदा. जिंदा ही क्यों जहांपना? काफर को मार दिया तो अच्छा होगा. नहीं वजीर आला, हमें संभाजी जिंदा चाहिए. बहुत लंबे चौड़े हिसाब तय करने हैं उसके साथ. जिंदा पकड़ा जाएगा तो एक एक करके हर हिसाब चुकता करूंगा उसके साथ. तब तो मजा आएगा खेल में. महाराज, औरंगजेबाचा आणखी एक खलिता लवकरच चिकदेवरायकडे जाईल. त्यात त्यानं असं सांगितलंय की तुला हवं ती देतो, पण शंभूराजेंना जिवंत पकडून दे आम्हाला. राजन, त्या खलित्यामुळं तो चिकदेवराय अजूनच उन्मत्त आणि उर्मट होणार आहे. अहो, तो तर हायच उर्मट. आणि आता तर त्याच्या क्रूरपणाचा कळस झालाय राज. पण चिकदेवरायाचं हे क्रौर्य हल्लीच आहे. जी महाराज, पूर्वी थोरल्या महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता. तेव्हापासून यो मराठ्यांना लय घाबरून होता. त्यात आपले एकोजी राजे बंगळूरला होते, त्यामुळं त्यांचा म्हैसूरवर वचक होता. हो, तेच झालं ना. अहो, एकोजी राजांनी आपली राजधानी तंजावरात काय हलवली, याला तर अख्खं रान मोकळं झालं आणि तो बेकाबू झाला. अहो, त्यांनी एकेरीच्या, मधुरेच्या आणि रामनाडच्या राजाचा सुद्धा पराभव केला. आणि एवढंच नव्हे, मधुरेचा राजा चोखनाथाचा त्यानं विश्वासघातानं खून केला राजा. पण आम्हाला एक समजत नाही की एवढा मस्तवालपणा आला कुठून. मदुरेचा राजा, रामनाडचा राजा ठीक आहे, पण चैताजी काटकरांसारख्या आपल्या पराक्रमी सरदाराचंही या चिकदेवरायासमोर काही चालू नाही. राजा, खरं तर आमची जेब रेटत नाही, पण खरं सांगतो, जेताजी रावांना लय हाल करून मारलं बघा. अहो, त्यांचा हात पाय कान नाक कापून भूताकेतांना उतारा म्हणून टाकून दिलं.
हुतात्म्यांना संतुष्ट करण्यासाठी. आणि ही खबर आपण आम्हाला आत्ता देत आहात. हाल हाल करून मारलं हे इतके दिवस का लपवून ठेवलं? खरं तर राजा ही गोष्ट आमच्यापासून पण लपून ठेवण्यात आली होती. नाही म्हणजे ही खबर आम्हाला उशिराच कळली बघा. तो चिकदेव राय लय तरबेज आहे महाराज. त्यांनी दादाजी काकडेंचा गळा चिरून त्यांच्या रक्त भरल्या मस्तकाची मिरवणूक काढली. एवढंच नाही राजा, तर एकोजी रावांचा प्रधान सरदार यशवंतरावाचं नाक कापलं ह्या चिक्कदेवरायानं. ही हिंमत त्या चिकदेवरायाची. महाराज, त्यांनी आपली ताकद आता 10 पटीनं वाढवली आणि आपल्या सैन्याला शस्त्रविद्येत तरबेज केले. एवढंच नाही, हा चिक्कदेवराय स्वतःच अवतार आणि मराठ्यास दानव समजतो राजा. जी महाराज, त्यांनी आपल्या दरबारातल्या पंडिताकडनं एक ग्रंथ लिहून घेतलाय, अप्रतिम वीर चरित्रम. अप्रतिम वीर चरित्रम. एखाद्या योद्ध्याची नाक कान कापून विटंबना करणारा अप्रतिम वीर चरित्रम. त्याची फौज त्याला लय मानते, त्याच्यासाठी प्राणपणानं लढते. तात्पर्य काय? तात्पर्य एवढंच महाराज, की आपल्या हेरांनी आणलेल्या खबरीनुसार चिकदेवराय सध्या प्रबळ आहे. आणि त्याच्या समोर जायचं असेल तर आपल्याला खूप विचारानं आणि अत्यंत योजनाबद्ध रीतीनं समोर जावं लागेल. अन्यथा आपला निभाव लागणं कठीण आहे. बैरजी काका, काय बोलताय तुम्ही? म्हणजे कविराज, खबर सांगणं हे बहिर्जी काकांचं काम आहे. राज, ही जंग मुश्किल आहे एवढं खरं. मातोश्री राजे पोहोचले. ठरल्या ठिकाणी अर्थात बाणावर येथे त्यांचा 10,000 फुरफुरता घोडा म्हैसूरची माती खुरानी उकरीत उभा आहे. उत्तम. पण एवढा लांबचा पल्ला राजेंनी गाठलाही. इतरांसाठी अशक्य असलेली गोष्ट राजांसाठी अवघड नाही. आणि हरजी दादासाहेब त्यांची भेट झाली का? जी राणीसाहेब, राजांचा निरोप पोहोचताच सरदार हरजीराजे तातडीने राजांना भेटायला गेले आणि ते सुद्धा फौजबंद होऊन. छान. म्हणजे आपली चिंता मिटली. हो, आता आपली चिंता मिटली आणि त्या चिकदेवराय राजाची चिंता सुरू झाली. हो, त्याला चांगलीच सबक शिकवायची आहे. सबक तर शिकवली जाईलच राणीसाहेब, कारण आम्ही स्वतः डोळ्यांनी वस्तुस्थिती पाहून आलो. मुळातच औरंगजेब स्वराज्याच्या दारात उभा असताना राजे स्वराज्य सोडून येणार नाहीत असा कयास त्याने बांधला असणार. परंतु राजे तिथवर पोहोचले सुद्धा. म्हणजे एकूण परिस्थिती उत्तम आहे तर. जी मातोश्री, आता हरजी राजांची ठेवणीतली फौज आपल्या मदतीला असेल आणि आम्ही स्वतः कुतुबशहाकडे गेलो होतो. त्याच्या मादण्णा अक्कण्णा यांचीही भेट घेतली. तेही त्यांची कुमक राजांकडे लवकरच पाठवणार आहे. म्हणजे आतापर्यंत कुमक मिळालीही असणार. जी राणीसाहेब, युद्ध कोणत्या प्रकारे खेळायचं, हल्ला कसा कुठून करायचा याचं अचूक नियोजन केलेलं आहे. त्या चिकदेवरायाचा नक्षा उतरवून राजे तातडीने माघारी फिरतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. जे झाले ते उत्तम झाले आणि जे होत आहे तेही उत्तम होते. राजा चिकदेवरायाची काही हालचाल? तो गाफील आहे. अद्याप तरी कोणतीही हालचाल नाही. अजगरासारखा सुस्त पडलाय. पण जेव्हा त्याला कळेल, जेव्हा तो बघेल, तेव्हा त्याच्या पायाखाली विस्तव असेल. राजा 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 महाराजा, येनो संभाजी राजा बंदीदार आला. आला का निघाला? निघाला असेल. निघून आला. कुठवर? बेळगाव की शिवमोगा? बाणावरला उभा आहे. पत्रकार, मी व येणू मात्र तात्री काय बोलतोस तू? क्षमा इराबिकू राजा,
कसली क्षमा? संभाजी येत येऊन उभं राहतं बारावरला, तरी वार्ता नाही. प्रकार राजा, दुसरा कोणीतरी असेल बघ. नीट बघितलं, संभाजीच तो. संभाजी संभाजी वेगे वेगे आला फौज घेऊन. जी राजा. अंद्रे घाई आहे त्याला. राजा आता काय करूयात? लढाई लढाई करायची आणि हरवायचं त्याला. संभाजीला हरजीरावांची फौज मिळाली एकोजी राजा मिळाला नाही. मिळेल. संभाजी आपली ताकद वाढवेल, पण नन्ना हे सरू चिकदेव चिकदेव म्हणतात मला. नन्न दृष्टी गरुड दृष्टी. नन्न चिन्ह बिल्लुबाणा. नन्न चिन्ह बिल्लुबाणा. त्या धन्वंत झाडाच्या लाकडाचं कोदंड तयार झालं की ती वार्ता वेगावेगाने कळवा मला. मग मी बघतं त्या संभाजीचं काय करायचं. त्या संभाजीचं सांबर मारती. चिकदेवरायाला शह देणं अत्यंत गरजेचं आहे. राजन, आपल्याला लढाईचं नियोजन करायला हवं. कविराज, नियोजन तर करावंच लागेल, पण राज आलं ही खबर कळताच चिक्कदेवराय अर्धा घाबरून जाईल आणि 4-5 दिवसात शरण येतो का नाही बघा. नाही दाजी साहेब, जो आपल्या सरदारांचे नाक कान कापतो तो एवढ्या सहजासहजी 4-5 दिवसात शरण येईल असं वाटत नाही. ही मस्ती लवकर उतरणारी नाही. खरंय तुमचं राज, पण आम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं. आपण आल्यामुळे इथल्या पराभूत राजांना हिंमत येईल आणि ते आपल्या मदतीला येतील. तशी पत्र आणि खलिदे रवाना झालेत. कविराज, तरीही गाफील राहून चालणार नाही. बहिर्जी काका, आजपासूनच आम्हाला चिकदेवरायाच्या प्रत्येक हालचालीचा सुगावा लागला पाहिजे. चिकदेवरायाचा सेनापती कुमारय्या तो सुद्धा लढवय्या आहे, महत्वाकांक्षी आहे. जी महाराज, म्हैसूरचं राज्य वाढवण्याची त्याच्या मनात लई ईर्ष्या आहे. म्हणूनच आपण एक महत्वाची गोष्ट करायची. चिकदेवरायाला मोगलांकडून जी रसद मिळते ती आपण तोडायची. त्याचबरोबर त्रिचनापल्लीला वेढा घालून त्याची नाकेबंदी करायची. आणि मरुबनाडचा जो राजा आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. कोणत्याही परिस्थितीत मरुबनाडची फौज चिकदेवरायाला मिळता कामा नये. राजन, ये बेहतरीन व्यूहरचना है. कविराज, राजांनी सांगितलेल्या समध्या गोष्टी जर पार पडल्या तर तो चिक्कदेवराय दातीत तृण घेऊन शरण येईल. चिकदेवरायानं आपल्या वकिलाला अपमानित करून निरोप पाठवलाय. धैर्य म्याडब्याडरी आदर्श शिक्षे निमगे. हिम्मत कराल तर शिक्षा करू. आता आम्ही हिम्मत केलीये.